राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीला सतत तोटा सहन करावा लागतो आहे। नफा होत नसल्याने नवीन वर्षात एसटीने उत्पन्न वाढीसाठी अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या चालक व वाहकांना वाढीव उत्पन्नातून 20% प्रोत्साहन भत्ता देण्याचा लक्षवेधी निर्णय घेतला आहे। याद्वारे नववर्षात उत्पन्न वाढीसाठी राज्य परिवहन महामंडळ सरसावले आहे। शहर ग्रामीण भागांसह खेड्यापाड्यात सर्वदूर बस सेवेचे जाळे पसरले असल्याने एसटीला प्राधान्य दिले जाते। रोज लाखो प्रवाशांची वाहतूक होत असली तरी महामंडळ तोट्यातच आहे। उत्पन्न वाढीसाठी हातभार लागावा याकरिता एसटीने 1 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत प्रायोगिक तत्वावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे। यात अधिक उत्पन्न देणाऱ्या चालक व वाहकांना वाढीव उत्पन्नातून प्रत्येकी 10% अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता रोख स्वरूपात देण्यात येणार आहे। उद्दिष्टांपेक्षा अधिक उत्पन्न देणाऱ्या चालक व वाहकांना वाढीव उत्पन्नातून प्रोत्साहन भत्त्याचा लाभ मिळणार आहे। चंद्रपूर विभागात चंद्रपूर, राजुरा, वरोरा व चिमूर आगार असून दररोज 1521 बस फेऱ्या सुटतात। चालक व वाहकांना वाढीव उत्पन्नातून प्रोत्साहन व भत्ता देण्याच्या घेतलेल्या या निर्णयाचा उत्पन्न वाढीवर कितपत फरक पडेल? चालक व वाहकांना उत्पन्न वाढीसाठी अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल काय, असे प्रश्न पुढे आले आहेत। चालक वाहकांसाठी उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना ही 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यानच्या कालावधीत सर्वच एसटी महामंडळाच्या विभागामध्ये राबविण्यात येणार आहे। यामध्ये विशेष करून उत्पन्न वाढीच्या दृष्टीने यामध्ये आपल्याला फायदाच होणार आहे। जी काही उत्पन्न उद्दिष्ट आपण ठरवून दिलेले आहेत हे विशेष निकषाच्या आधारावरती आपण प्रत्येक क्रू ड्युटीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे। त्या उत्पन्नाच्या उद्दिष्टांच्या पेक्षा जे कोणी जास्त उद्दिष्ट प्राप्त करतील त्यापैकी 20% रक्कम ही आपण संबंधित चालकाला 10% आणि वाहकाला 10% असं आपण त्यांना ती रक्कम अदा करणार आहोत आणि ती सेम डेला कामगिरीवरून उतरल्याबरोबर जो कोणी जास्त उद्दिष्ट प्राप्त करणार त्याला ती तेव्हा तात्काळ आपण अदा करणार आहोत। आणि ही योजना सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आपण विशेष करून वेळेवर बसेस उपलब्ध करून देणे, चालक वाहकांना वेळेवरती कामगिरीवर येण्याबद्दल आपण त्याला हे करू आणि याचा फायदा नक्कीच प्रवाशांना सुद्धा